आणि एक तर माझ्या छत्रीत घुसलेत दोघं आणि वरनं तो तिला भुकतोय शेरीला बाहेर जा म्हणून ह्याच्यातून चिंगीला, आणि चिंगी त्याला मारती तू बाहेर जा म्हणून. असली गंमत आहे दोघांची. तर दुपारपर्यंत शेळ्या राखून मी गेली घरी. तेव्हा माझी नात आली माझ्याकडे, मला म्हणली की आपल्याला झाड लावायचे. तसंही बरेच दिवसापासून हिचं चाललं होतं. जवळजवळ 1 आठवडा झालं की आपल्याला वृक्षारोपण करायचे, मला फोटो काढायचेत आणि सेंड करायचेत. मग म्हटलं चला नातं इथं थोडासा हट्ट पुरवावा नातीचा. तसं तर आमचं नारळाचं झाड लावायचं प्लॅन चालू होतं. खूपच दिवसापासून मी आईच्याकडून नारळाचं रोप आणून ठेवलेले. तिचं ते घरी तयार झालेले रोप, देवाऱ्यावरचा नारळ उगवलेला आहे. तर तो नारळ नेऊन लावायचा होता, पण त्याचं झालं असं की आता सध्याला शेतामध्ये सगळीकडे पाऊस असल्यामुळे चिखल झालेला आहे. मग चिखलामध्ये टिकावाने किंवा कुदळीने उकरायला लागलं असतं आणि ते खांदून बराच मोठा खड्डा करायला लागला असता नारळासाठी, आणि तेवढं आम्हाला शक्य झालं नसतं. म्हणून मग अंगणात एक छोटंसं आंब्याचं रोपटं उगवलेलं होतं. मी म्हटलं चला आपण हेच लावूया. म्हणजे ती पण बोलली की आपण छोटंसं लावलं तरी चालेल. मग म्हटलं चला हेच नेऊन लावूया. तसं प्रॉब्लेम काय झालं आहे माहिती आहे का, झाडं खूप लावायचे, दरवर्षी एक झाड तरी लावलंच पाहिजे माणसाने. पण आमच्याकडे काय अडचण आहे की ही जी आमची शेती आहे ह्या शेतामध्ये ना अजून व्यवस्थित जिथल्या तिथं पाईपलाईनी नाही आहेत केलेल्या, रानांची लेवल नाही आहे, असं बरंच काही कामं करायची बाकी. त्याच्यामुळं मग मला ही झाडं लावता येत नाही तिथं. आणि घराच्या समोर अंगणात लावायचं झाला विषय तर तिथं सगळं अंगणामध्ये सामायिक क्षेत्र, म्हणजे आमचं घरच सामायिक क्षेत्रांमध्ये, आणि त्याच्या काही वाटण्या वगैरे खातेफोड वगैरे काही झालेलं नाही. त्याच्यामुळं असं काय धाडस करून कुठली झाडं लावायची खरंच इच्छा होत नाही की आपण एवढी लावणार मेहनतीने झाडं, आणि परत वाटण्या झाल्यावर तुम्ही म्हणाल आता की काय की एवढी कशी खालीवर बघते. तर खरंच असं होऊ शकतं की आपल्याला कोणतं क्षेत्र येईल, कोणत्या बाजूला येईल काय माहिती नसतं, आणि आपण लावलेली रोपं आपण पाणी घालून मोठं करणार एवढं मेहनतीने, आणि त्याच्यावर आपलाच अधिकार नाही राहणार. तर तेवढं काय मला माझ्याच्यानी एवढं मोठं मन माझं नाही आहे, म्हणून मी झाडच लावायचा प्रयत्न करत नाही. आणि मग काय आता काय करायचं, मग लावायचीच नाहीत का झाडं, तर मग हे असं छोटंसं कुठंतरी बांधाच्या कडेने कोपऱ्याने खाऊन देत असते. तर असो, छान वृक्षारोपण पण झालं, व्हिडिओ पण झाला, आणि हिच्या शाळेमध्ये फोटो पण गेले. तर अशी सगळी एकसाथ कामं झाली. शेळ्या पण राखून छान नेल्या होत्या. पण शेळ्या राखायच्या नादात आहे ना, शेळ्या राखायला आणणं आणि गवत काढून नेणं हे दोन्ही कामं शक्य होत नाहीत. कारण शेळ्या एका जागेवर चरणारे नसतात, आणि त्यांनी जिथं जायला नको तिथं तर त्या हटकून जातात. त्याच्यामुळं मग गिनीगोल गवत संध्याकाळसाठी कापायचं राहिलेलं होतं. ते म्हटलं चल वेळ आहे तर जाऊन कापून घेऊन येऊया. तर गिनीगोल गवत कापायला गेली, पण 2 कामं झाली. गवत पण आलं, गवताचं एक गटोडं काढलं आणि गिनीगोल पण काढलं. तर असा होता माझा आजचा दिवस.